नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे 24 प्रश्न पाहणार आहोत। जास्त वेळ न घेता आपण लगेच प्रश्नांना सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, जागतिक व्यापार संघटना म्हणजेच WTO चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? जागतिक व्यापार संघटना हा पोलीस भरतीसाठी महत्त्वाचा टॉपिक आहे। भरपूर वेळा या टॉपिकवर प्रश्न रिपीट झालेले आहेत पोलीस भरतीत। तर जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय सर्वांना माहीत असेल जिनेवा या ठिकाणी आहे, स्वित्झर्लंड या देशामध्ये। ठीक आहे। आता जागतिक व्यापार संघटना म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याची स्थापना विचारली जाते। बऱ्याच वेळेला तर 1995 मध्ये याची स्थापना झालेली आहे। ठीक आहे। सध्याचे अध्यक्ष जर विचारले तर एनगोजी ओकोंजो इवेला। ठीक आहे, एनगोजी ओकोंजो इवेला या सध्या जागतिक व्यापार संघटनेच्या अध्यक्ष आहेत। ठीक आहे, आणि पहिल्या महिला अध्यक्ष आहेत। ठीक आहे, एनगोजी ओकोंजो इवेला या WTO च्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत, ज्या सध्या कार्यरत आहेत। ठीक आहे। या ठिकाणी मित्रांनो हेग नेदरलँड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे। ठीक आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कुठे आहे? हेग नेदरलँड या ठिकाणी आहे। त्यानंतर काठमांडू या ठिकाणी बघा सार्क संघटनेचं मुख्यालय आहे नेपाळमध्ये, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर प्रश्न आहे, डॉल्फिन किक शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हा जो डॉल्फिन किक नावाचा जो काही शब्द आहे तो या ठिकाणी पोहण्याशी संबंधित आहे। पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असणार आहे। ठीक आहे, हा एक पोहण्याशी संबंधित खेळ आहे। ही एक विशिष्ट पद्धत आहे ज्यामध्ये जलतरणपटू डॉल्फिनच्या हालचालीप्रमाणे पायांची हालचाल करतो। ठीक आहे, म्हणून याला डॉल्फिन किक असं म्हटलं जातं। त्यानंतरचा प्रश्न आहे, पर्यावरण संरक्षणासाठी कोणती आंतरराष्ट्रीय संघटना कार्य करत आहे? कोणती? तर या ठिकाणी ग्रीनपीस, ऑप्शन सी ग्रीनपीस ही जी संघटना आहे ती पर्यावरण संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करत आहे। याची स्थापना कधी झाली होती? तर 1971 मध्ये। ग्रीनपीस या संघटनेची स्थापना कधी झाली होती? 1971 मध्ये। मुख्यालय जर विचारलं तर एम्स्टरडॅम नेदरलँड या ठिकाणी आहे। WHO चं मुख्यालय कुठे आहे मला कमेंट करून सांगायचं आहे। ठीक आहे, WHO चं। पुढील प्रश्न आहे, नेटबॉल खेळात गोल पोस्टची उंची किती असते? किती असते? तर 10 फूट। ऑप्शन बी 10 फूट हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। जर उंची मीटरमध्ये विचारली तर 3.05 मीटर। ठीक आहे, 3.05 मीटर एवढी उंची असते। कशाची? गोल पोस्टची। कोणत्या खेळात? नेटबॉल खेळामध्ये। ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताने पहिले ऑलिम्पिक हॉकी सुवर्ण पदक केव्हा जिंकले होते? केव्हा जिंकले होते? तर 1948 मध्ये जिंकले होते। 1948 ला पहिले हॉकी सुवर्ण पदक जिंकले होते। या ज्या ऑलिम्पिक स्पर्धा आहेत त्या ब्रिटनमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या, लंडन या ठिकाणी। ठीक आहे, आणि ब्रिटनलाच हरवलं होतं भारताने। त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रत्येक वर्षी किती नोबेल पुरस्कार प्रदान केले जातात? किती? तर 6 नोबेल दरवर्षी प्रदान केले जातात। आपण मागील व्हिडिओमध्ये याच्याबद्दल आपण स्पष्टीकरण पाहिलेलं आहे। ठीक आहे, त्यामुळे जास्ती स्पष्टीकरण यावेळी आपण करणार नाही। पुढील प्रश्न आहे, युनिसेफची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? कोणत्या वर्षी झाली होती युनिसेफची स्थापना? तर 1946 मध्ये। युनिसेफची स्थापना 1946 मध्ये झाली होती, दुसऱ्या महायुद्धानंतर। ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे, प्रसिद्ध भारतीय खेळाडू विजय हजारे हे कोणत्या खेळाशी संबंधित होते? कोणत्या खेळाशी संबंधित होते? क्रिकेट। ठीक आहे, क्रिकेटशी संबंधित होते विजय हजारे। यांना पद्मश्री मिळालेला आहे बघा 1960 मध्ये। ठीक आहे, 1960 मध्ये यांना पद्मश्री हा पुरस्कार मिळालेला आहे, आणि पद्मश्री मिळवणारे ते पहिले भारतीय क्रिकेट खेळाडू असणार आहे। ठीक आहे, यांच्याच नेतृत्वात भारताने पहिला कसोटी विजय मिळवला होता। कसोटी म्हणजेच टेस्ट। ठीक आहे, यामध्ये पहिला विजय कोणाच्या नेतृत्वात मिळालेला आहे? तर विजय हजारे यांच्याच नेतृत्वात मिळालेला आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, गुलामगिरी या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कोण आहेत? तर
महात्मा ज्योतिबा फुले, ठीक आहे, हा मोस्ट रिपीटेड ग्रंथ आहे पोलीस भरतीमध्ये आणि महात्मा ज्योतिबा फुले हे मोस्टली रिपीटेड समाजसुधारक आहेत पोलीस भरतीमध्ये. यांच्यावर 1 ते 2 प्रश्न हमखास प्रत्येक जिल्ह्यामध्ये पडतो, ठीक आहे. गुलामगिरी हे यांचंच पुस्तक आहे. यासोबत ब्राह्मणांचे कसब, शेतकऱ्यांचा आसूड, ठीक आहे, आणि सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कोणतं पुस्तक महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालं असा जर प्रश्न विचारला तर सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक आपल्याला उत्तर द्यायचं आहे, ठीक आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. हा देखील प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हटले जाते. हा देखील प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ आडनाव गोरे, ठीक आहे, गोरे हे त्यांचं मूळ आडनाव होतं आणि साताऱ्यातील कडगुण हे त्यांचं मूळ गाव होतं, ठीक आहे. त्यांचा जन्म पुण्यात झाला होता पण मूळ गाव कडगुण आहे साताऱ्यामध्ये, ठीक आहे. त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा कधी सुरू केली? पुण्यामध्ये, तर 1848 मध्ये. पुणे येथील भिडेवाड्यात 1848 मध्ये त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली होती, ठीक आहे. हे महत्त्वाचे प्रश्न महात्मा फुले यांच्यावर पडत असतात पोलीस भरतीमध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय खेळाडू कोण आहेत? ठीक आहे, कोण आहेत मित्रांनो पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त करणारे? तर विश्वनाथन आनंद, ठीक आहे, विश्वनाथन आनंद हे पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय खेळाडू आहेत. 1991-92 यासाठी यांना मेजर ध्यानचंद, त्यावेळी राजीव गांधी नाव होतं, ठीक आहे. मेजर ध्यानचंद हा जो पुरस्कार आहे त्यावेळी पूर्वीचं नाव आहे राजीव गांधी, हा देखील पुरस्कार यांना मिळालेला आहे आणि हा पुरस्कार देखील प्राप्त करणारे विश्वनाथन आनंद हे प्रथम खेळाडू असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत आणि चीनने खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत आणि चीनचे युद्ध झाले होते? कोणत्या वर्षी झाले होते? तर 1962ला, ठीक आहे, 1962ला चीनचे आणि भारताचे युद्ध झाले होते ज्यामध्ये चीन विजयी झाला होता. त्यानंतर प्रश्न आहे भारतीय महिला क्रिकेट संघाची पहिली कर्णधार कोण होती? कोण होती पहिली कर्णधार? तर शांता रंगास्वामी, ठीक आहे, शांता रंगास्वामी ही भारतीय महिला क्रिकेट संघाची पहिली कर्णधार होती. त्यानंतर प्रश्न आहे द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? कोणत्या वर्षी झाली होती द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात? तर 1985. 1985 मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात झाली आणि हा जो पुरस्कार आहे तो प्रशिक्षकाला म्हणजेच कोच, ठीक आहे, कोचला देण्यात येतो. त्यानंतर प्रश्न आहे द बुद्ध अँड हिज धम्म या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या पुस्तकाचे लेखक आहेत, द बुद्ध अँड हिज धम्म, ठीक आहे. या ठिकाणी सरोजिनी नायडू आहेत बघा ऑप्शन ए मध्ये. तर भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण? तर सरोजिनी नायडू, ठीक आहे. पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात सरस्वती सन्मान हा पुरस्कार दिला जातो? कोणत्या क्षेत्रात दिला जातो? साहित्यासाठी दिला जातो सरस्वती सन्मान, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे जीवनसत्वाच्या अभावामुळे लहान मुलांना कोणता आजार होतो? कोणता आजार होतो? मुळदूस. ऑप्शन ए मुळदूस हे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. जीवनसत्वाच्या अभावामुळे लहान असो, तरुण असो किंवा म्हातारा कोणी असो त्यांना मुळदूस हाच आजार होतो, ठीक आहे. हा प्रश्न थोडं कन्फ्यूज करण्यासाठी विचारलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे देश व त्यांची राजधानी यांच्याबाबतचा चुकीचा पर्याय निवडायचा आपल्याला. तर देश दिलेले आहेत मालदीव, माले, अफगाणिस्तान, बगदाद, नेपाळ, काठमांडू, जपान, टोकियो. यापैकी बघा चुकीची असणार आहे अफगाणिस्तान, ठीक आहे. अफगाणिस्तानची राजधानी बगदाद नसून काबूल असणार आहे, ठीक आहे. बाकी मालदीवची राजधानी माले आहे, नेपाळची राजधानी काठमांडू आहे आणि जपानची राजधानी टोकियो आहे, ठीक आहे. अफगाणिस्तानची कोणती आहे? काबूल. त्यानंतर प्रश्न आहे कोणत्या देशाने वस्तू आणि सेवा कर सर्वात अगोदर लागू केला होता? कोणत्या देशाने केला होता? फ्रान्स या देशाने केला होता. जगामध्ये सर्वात आधी GST लागू करणारा देश आहे फ्रान्स, ठीक आहे. 1954 मध्ये केला होता.
आपल्या भारतात केव्हा लागू झालेला आहे? 1 जुलै 2017. ठीक आहे, 1 जुलै 2017 पासून भारतामध्ये GST कर लागू झालेला आहे. GSTशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे? तर 101वी घटना दुरुस्ती ही GSTशी संबंधित घटना दुरुस्ती आहे. हा देखील प्रश्न विचारलेला आहे पोलीस भरतीमध्ये. त्यानंतर खूप वेळा विचारलेला प्रश्न पोलीस भरतीमध्ये, डॅश डॅश फेसबुकचे संस्थापक आहेत. कोण आहेत? तर मार्क झुकरबर्ग. ठीक आहे, हे फेसबुकचे संस्थापक आहेत. ठीक आहे, सध्या फेसबुक कोणत्या कंपनी अंतर्गत आहे? तर मेटा. ठीक आहे, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप हे जे तिन्ही सोशल मीडिया ॲप आहेत ते मेटा अंतर्गत कार्यरत आहेत. सध्या मेटा नाव लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्न आहे, मार्शल आर्ट डांबे नावाचा मार्शल आर्ट कोणत्या खंडाशी संबंधित आहे? कोणत्या खंडाशी संबंधित आहे? तर आफ्रिका या खंडाशी संबंधित आहे डांबे नावाचा मार्शल आर्ट. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते एक वेब मेल प्रोव्हायडर नाही? कोणते नाही? या ठिकाणी बायडू हे जे आहे ते वेब मेल प्रोव्हायडर नसून एक सर्च इंजिन आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्याही पेजला सर्व्हरवर कॉपी करणे त्याला डॅश डॅश म्हटले जाते? काय म्हटले जाते? पेज डाउनलोड करणे. ठीक आहे, पेज डाउनलोड करणे असे म्हटले जाते. कोणत्याही पेजला सर्व्हरवर कॉपी करणे म्हणजेच पेज डाउनलोड करणे असे म्हटले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, एक IPv4 पत्ता किती बीटचा असतो? ठीक आहे, एक IPv4 हा पत्ता किती बीटचा असतो? तर एकूण 32 बीटचा असतो. ठीक आहे, एक IPv4 पत्ता 32 बीटचा असतो. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, हॅथवे हे एक डॅश डॅश आहे. काय हॅथवे? तर इंटरनेट सेवा प्रदाता म्हणजेच इंटरनेट प्रोव्हायडर आहे. ठीक आहे, हॅथवे हे एक इंटरनेट प्रोव्हायडर आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पोलीस भरतीसाठी 24 महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसंच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांशी जरूर शेअर करा. भेटूया पुढील भागामध्ये. तुर्तास थांबतो. धन्यवाद.